सर्वं विगतशक्तिरपि प्रवृत्ता प्रीत्यात्मवीर्यमविचारमुनेत्रं नावेत्ति किं निजशिशो परिपालनार्थम् अल्पश्रुतं श्रुतवतां परिहासधाम त्वद्भक्तिरेव मुहुरे कुरुते बलानां यत्को किल किल मदो मधुरं विरोधि तच्छामचारुकरिकाधिकरे कहेतु तर 5व्या श्लोकामध्ये आपण पाहिलेलं होतं की जे अल्पश्रुतम हे सोहम तथापि म्हणजे मी आहे तसा तरी देखील म्हणजे कसा आहे की अल्पबुद्धीचा आहे आणि विगत शक्तिरपि म्हटलं ना, म्हणजे ज्याची शक्ती निघून गेलेली आहे. मग कोणती शक्ती निघून गेलेली आहे? तर सगळी वैभाविक शक्ती म्हणजे विभाव निघून गेलेले आहे. तरी मी प्रवृत्त झाले म्हणजेच कशात, म्हणजे आता आपल्याला हे सगळं वाटतंय ना, सगळे दोष आहे, तरी केवळ ज्ञान होईपर्यंत पुन्हा पुन्हा त्यामध्ये प्रवृत्ती होते, समजून सुद्धा पुन्हा प्रवृत्ती होते. मग ती प्रवृत्ती होऊ नये म्हणून उपयोग कुठे लावलाय? स्वभावाकडे हे सांगितलं. आता 6व्यामध्ये काय सांगतात की अल्पश्रुतम म्हणजे मी कसा आहे? अल्पश्रुतवाला आहे. आणि कोणास पात्र आहे? कोणाच्या हास्यास पात्र आहे. तर श्रुतवता म्हणजे ज्ञानी लोकांच्या हास्यास मी पात्र आहे. म्हणजे ज्ञानी लोक माझी स्तुती ऐकतील तर हसतीलच, असली माझी स्तुती आहे. म्हणजे इतकं माझं अल्पज्ञान आहे हे सांगायचंय. परंतु काय करायचं? माम म्हणजे मला, बलात म्हणजे जबरदस्तीने, भक्ती एव तुझी भक्तीच मला काय करते? मुखरी कुरुते, वाचाळ करते, म्हणजे मला बोलायला तत्पर करते. तुझ्या भक्तीने मला कसं बोललं जातं हे कळत सुद्धा नाही. इकडं कोण हसतंय मला की कोण नावं ठेवतंय हे माझं लक्षच नाहीये. इतकी माझी भक्ती तुमच्यामध्ये लागलेली आहे. मग त्याला उदाहरण कोणतं दिलं? केलं म्हणजे खरोखर काय घेतलं? मदव म्हणजे वसंत ऋतूमध्ये काय करते? कोकिळ म्हणजे जी कोकिळ आहे ती मधुरम विरोधी, मधुर म्हणजे अतिशय मधुर शब्द करते. विरोधी म्हणजे शब्द करते. वसंत ऋतू आला की काय होतं? नवीन पालवी फुटते. आणि मग कोकिळा काय करते? त्याला पाहून तिला इतका उत्साह येतो की ती म्हणजे सुंदर मधुर वगैरे असे शब्द करत राहते. मग त्याला कारण कोण सांगितलं? तच्च आम्र चारू कलिका निकर एक हेतु. आम्र म्हणजे आंब्याचं, चारू म्हणजे सुंदर, कलिका म्हणजे मोहर आणि त्याचा निकर म्हणजे समूह, त्याला एक कारण आहे. आंब्याच्या सुंदर मोहराला पाहून ती कोकिळा काय करते? शब्द करते. मग तसं तुमचे एवढं आत्मगुण पाहून, तुमचा विकास पाहून मला असं आपोआपच आतून उचंबळून येते. त्यावेळेस मग किती माझ्यापेक्षा पुढचे आहे सगळे विद्वान लोक आणि ते मला म्हणतील काय वेडा कुठला आलाय, काहीतरी उगाच बडबड करतोय, काय पण बोलू देत, माझं तिकडे लक्ष नाही. लक्ष कुठे आहे? तर इतकं माझं लक्ष तुमच्या भक्तीमध्ये हे व्यवहार नयाने म्हटलं. निश्चय नयाने काय आहे? त्वद्भक्ती म्हणताना त्या ठिकाणी तुझी भक्ती म्हणून नाही घ्यायचं, तर माझ्या आत्म्याची भक्ती म्हणजे आत्मानुभूती. त्यामध्ये मी इतका रंगलोय की बाहेर त्यावेळेस जन्म मरण वगैरे काही सुचत नाही मला. म्हणजे मी इतका स्वभावात लागलेला आहे. म्हणजे आता शरीर आहे, मला किती जन्म होणार, अजून किती मरण येणार, मी कधी सुटणार वगैरे हा विचार गेला तर बाहेर गेला. पण त्या विचारात नाही. तुझी भक्ती म्हणजेच काय करते की हे भगवान तुम्ही कसे आहात एवढंच फक्त मला पाहायचंय आता. म्हणजे विचार व्यवहार नाही. आणि निश्चयाने मी कसा आहे फक्त जाणणारा मात्र आहे. ही खरी भक्ती. म्हणजे खरी भक्ती आपली कोणती? म्हणजे नष्ट होते की जसं पाहिजे तसं न्यायिक राहत नाही आणि उगाच काहीतरी, मग त्याला जसं म्हणतो ना आता आपल्याला जास्त काही बोलता येत नाही, मग काय म्हणतो एवढे ढीगभर तांदूळ चढवतो, मला पूजा येत नाही पण एवढे ढीगभर तांदूळ चढवतो.
आणखीन काय म्हणतो, एवढे बदाम चढवतो, अजून एवढं सगळं खूप मोठे मोठे थाळ सजवून आणतो सगळे, आणि इतकं सगळं करतो, पण बोलायला काही येतच नाही. पण आतली भक्ती कशी व्यक्त केली त्यांनी? द्रव्याच्या द्वारे. मग तसं या ठिकाणी सुद्धा मला खरं काही येतच नाही, फक्त कळतंय की तुम्ही कसे आहात, ह्या संसारातनं पार होऊन गेलेले आहात. मग तसं माझा आत्मा आहे हे एवढंच मला जाणायचंय. आणि एवढं जाणलं की काय झालं, आपोआप म्हणजे इतकं मी समता स्वरूपात राहतो की मला आता बाहेर काय चाललंय हे सुद्धा कळत नाही. म्हणजे लगेच सर्वत्र हे लावून घ्यायचं. काय सर्वत्र लावून घ्यायचं? बहिर्दुःखेश्व चेतन. म्हणजे इष्टोपदेश मध्ये म्हटलं ना, बाह्य दुःखाविषयी मी अचेतन आहे. मग दुःखाविषयीच फक्त अचेतन आणि सुखाविषयी चेतन ना. तर दुःख हे सुखालाच नाव काय दिलंय? दुःख दिले. जे संसारातलं जे सुख आहे ते खरं दुःखच आहे, म्हणून एका शब्दाने सांगितलं, बहिर्दुःखेश्व अचेतन. बहिर्दुःखेषु अचेतन म्हणजे बाह्य दुःखाविषयी मी कसा आहे? अचेतन आहे. म्हणजे कुठलाही काय असू देत, शुभ भाव असू देत नाही तर अशुभ भाव असू देत, दोन्ही पण मला कसे आहेत? चेतक. म्हणजे त्याचं वेदन मी करणारा नाही. मी कशाचं वेदन करणार आहे? फक्त शुद्ध स्वरूपाचं वेदन करणार आहे. ह्याला सोडून दुसरं माझं अन्य कुठलंही कर्तव्य नाही. म्हणून प्रत्येक समय मला फक्त काय दिसतंय? काय जाणीवेत येत आहे? एक चेतन स्वरूपच जाणीवेत येते, ते पण कोणाचं? स्वतःचं. कारण दुसऱ्याची चेतना सुद्धा मला अनुभवात येत नाही. मग त्या पर्यायाकडे पाहून मी कशाला म्हणू हे चांगले आहेत, हे वाईट आहेत, किंवा हे असंच करतात, ते तसंच करतात, असं म्हणून फक्त तू काय होशील? कर्मबंधाला प्राप्त करशील. परंतु माझं लक्ष कुठे आहे की ते पाहण्यात लक्ष नाही. लक्ष उपयोग सगळा स्वभावात आहे. केवली भगवान जसं सगळं जाणतात, पण उपयोग कुठं आहे त्यांचा? स्वभावात आहे. तसा माझा आत्मा आहे. म्हणून ही शक्ती ही स्तुती सुद्धा कशी केली? अल्पश्रुतम. पहिला शब्द अल्पश्रुतम का वापरला? अल्पबुद्धीचा ह्यासाठी वापरला की दुसरं काही अजून त्यात मर्म भरले अल्पश्रुतम मध्ये? आपण सरळ सरळ अर्थ काढतो, मी कमी बुद्धीचा आहे. अल्पश्रुत म्हणजे श्रुत म्हणजे काय आहे? श्रुत हे नाव कशाला येतं? अपूर्णतेला येतं की पूर्णतेला येतं? अपूर्णतेला येतं. म्हणजे श्रुत ज्ञानच अपूर्ण आहे. आणि श्रुतवताम, मग श्रुत जे श्रुताचे धारक आहेत ते सुद्धा पूर्ण आहेत की अपूर्ण आहेत? अल्पश्रुतम आणि पुढे म्हटलं श्रुतवतम. मग श्रुतवतम म्हणताना त्या ठिकाणी काय झालं की ते सुद्धा अपूर्ण आहेत. आणि अल्पश्रुत म्हणजे जे क्षयक्षम आहे. अल्पश्रुत म्हणजे क्षयक्षमाकडे. मग ते क्षयक्षम हे कसं आहे? पराधीन आहे. अल्पचा अर्थ काय करायचा? मर्यादित आहे. मर्यादित कुठं आलं? परद्रव्याविषयी मर्यादित झालं. म्हणजे परद्रव्याचं लक्ष करून जे प्रगट झाले ते अल्पच झाले. आणि त्याला धारण करणारे श्रुतवताम म्हटले गेले, म्हणजे विद्वान म्हटले गेले. श्रुताचे धारक विद्वान म्हटले गेले. मग त्यांच्या हास्यास पात्र आहे. काय म्हटलं? परिहास धाम. त्यांच्या हास्यास पात्र आहे. किती हास्यास पात्र आहेत? खरंच लक्षात घ्यायचं. आपण म्हणतो विद्वानांच्या हास्यास पात्र आहे, पण श्रुतवताम परिहास धाम. श्रुतवतांची काय होते? श्रुतवतांची विडंबना होते. या ठिकाणी भगवान तुमच्या ठिकाणी श्रुतवतांची विडंबना होते. लक्षात घ्यायचंय. जे जे तुमच्या समोर श्रुताचे धारक बसलेले आहेत तेच खरे हास्यास पात्र आहेत. म्हणजे तुम्ही तर क्षय ज्ञानी आहात, अनंत ज्ञानी आहात, केवल ज्ञानी आहात. मग मी कसं काय तुमच्या समोर श्रुतवान होऊन येऊन बसेल? म्हणजे मी सुद्धा कसं असेल? हास्यास पात्र नाही घ्यायचं. आता इथं मी सुद्धा तुमच्या लेवलचा आहे हे जाणायला आलं. इथं मी क्षयिक ज्ञानी आहे, परिपूर्ण ज्ञानी आहे. म्हणजे
कारण का तत्वात भक्ती बलात् माम म्हणजे मला बळच वळते तुमच्याकडे. ही तुमची भक्ती म्हणजे काय करते, हे तू क्षयक्षम ज्ञानी नाही, तू सुद्धा ज्ञानी नाही, तू केवळ ज्ञानी, असं ती मला तुमची भक्ती सांगते. आपण कुठे लागतो लगेच, मला तुमच्याकडे वळते भक्ती तुमचीच मला मुकरी कुरुते. मुकरी कुरते म्हणजे लगेच आपण तिकडे लावतो, वाचाळ करते. पण मी बोलत नाही, उलट मला मी बोलत असताना गप्प बसायला शिकवलं. काय झालं, या ठिकाणी वसंत ऋतू असा फुललाय मधो. कोणता वसंत ऋतू, आत्मानुभूतीचा. आणि म्हणून तेच उदाहरण दिलं की आता मला तुमच्याकडे आल्यानंतर आत्मानुभूतीशिवाय दुसरं काही सुचत नाही. ही तुमची भक्तीच मला तुमच्या लेवलला येण्यासाठी ओढते. म्हणजे मी तुमच्या लेवलचं आहे दाखवून दिलं आणि मी पण तेच जाणलं. मग परिहास धाम करू देत, टीका करायची करू देत अल्पज्ञानीला किंवा श्रुतज्ञानीला. कोणी माझी टीका करत असतील ना, काय बसलाय केवली जवळ जाऊन, हा काही केवळ ज्ञानी झाल्यासारखा बसलाय म्हणू देत. पण तुमच्या भक्तीने मला कळले आज मी परिपूर्ण ज्ञानी आहे, परिपूर्ण ज्ञान स्वरूप आहे. माझ्यामध्ये काही कमी नाही हे मला कळल्यामुळे आता लोक मला म्हणतील वेडा, पण म्हणू दे, तरी सुद्धा मला त्याची चिंता नाही. तुमची भक्तीच मला आता जबरदस्तीने ओढून नेली ना, तर मी घरात जाऊ शकत नाही, मी आता संसारात राहू शकत नाही, मी जन्ममरण करू शकत नाही. शरीराचं पोषण करून त्या शरीराच्या मोहाने आंधळा होऊ शकत नाही. एवढं तुमच्या भक्तीने कार्य झालं. कोणाच्या भक्तीने, व्यवहाराने, भगवंतांना म्हटलं. निश्चय नयाने आपल्याच वेद विज्ञानाने हे कार्य असं प्रगट झालं की आता मी म्हणजे सोहम घेतलंच आहे ना 5व्या श्लोकात, तोच मी आहे. मग तो मी आहे, मग तो मी म्हणजे कोण आहे, काल का परवा सांगितलं होतं ना, कोण आहे, निगोदात भटकून आलेला तोच मी आहे. नाहीतर म्हणणार भगवान म्हणजे तोच मी. तर आपलाच एक अन्वय रूपाने एकत्व प्रतिविज्ञान करायचंय. आणि पाहिलं निगोदात कोण होता, तूच होता. काल काय केलं होतं, क्रोध केला होता, तूच होता. मग अजून त्याच्यानंतर काय केलं, तू एकेंद्रियामध्ये भटकला, तूच होता. सोहम तोच मी आहे, खूप अपराधी आहे, पण तरी सुद्धा आता मी तुमच्या जवळ येऊन बसलं. इतका निर्धास्त झालंय तो ससाना जसा मेघरथाजवळ येऊन बसलेला. मेघरथ माहिती ना कोण, मेघरथ राजा शांतीनाथ भगवंतांचा काही भावाच्या पूर्वीचा राजा, तो भाऊ सांगितला. आणि त्या राजाच्या चरणावर येऊन पडला तो ससाना. पण त्याने अभयदान दिलं आणि इकडे तो त्याचा शिकारी आला आणि तो म्हणतो सोडा, आता तो माझी शिकार आहे. ससाण्याला सोडा म्हणतो. मग त्या शिकाऱ्याला पाहिलं तर तो ससाना कसा आहे, भयभीत आहे. पण जबरदस्त कुणाच्या चरणावर बसलाय जाऊन, मेघरथाचे. तो तर इतका अभयदान देण्यात प्रवीण आहे. मग त्याच्या अभयदानाला प्राप्त करून आता भीती वाटण्याचं कारण नाही, शिकारी येऊ देत नाही तर काही. तसं आता किती कोणी मोही लोक येऊ देत तरी सुद्धा मी तुमच्या चरणावर इतका आश्वस्त झालंय, तुमची भक्ती करताना मला कोणी सुद्धा ओढून नेणार नाही संसारात. एवढं बल मला प्राप्त झालं. म्हणजे जसं त्या जंबू स्वामीला काय झालं होतं, घरचे लोक आले की घाबरून तो गुरुच्या चरणावर जायचा आणि म्हणायचं नाही मी येणार नाही घरी, मला आता फक्त हेच माता आणि हेच पिता जे गुरु आहेत ते, मला काही म्हणजे दुसरं काहीच ह्यांचं ऐकायचं नाही, ह्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. पण तरी त्याला जबरदस्ती तिथनं ओढून घेऊन जायचे. कोणाचं होतं ते सगळं इतकं जबरदस्त मोह, त्या संयोगी लोकांचा नाही, त्याचा स्वतःच्या संयोगी परिणामातला मोह इथं प्रदर्शन दाखवतं. म्हणजे त्यानेच असे ज्या वेळेस ज्या भावदेव दोघे सख्खे भाऊ असताना त्या भावात जेव्हा त्याने हा मोह केलेला आहे पत्नीच्या विषयीचा, तर त्याचं एक फळ आता त्याला अनेक भावामध्ये असे संयोगी लोक भेटतात की संयोगातले लोक असे भेटतात की ते मोही भेटतात आणि ह्याला नको वाटतंय. मग तसंही तर त्यांनी आचार्यांनी स्वतःवर घेतले, बलान माम जबरदस्तीने मला तुमची भक्ती ओढून देते, मुकरी कुरुते. म्हणजे काय करते,
मुकरी कुरुते म्हणजे ती मला असं प्रगट करते. काय प्रगट करते? तुझं रूप बघ, अनंत चतुष्टय स्वरूपी तू आहेस, तुझ्यामध्ये काही कमी नाही. तुला ही परिपूर्णता जर जाणवीत आली तर तू प्रत्येक समय काय होणार आहे? आनंदीच होणार आहे. ह्याला सोडून दुसरं तुझं विडंबनच नाही. म्हणून आपलं विडंबन थांबवायचं असेल तर काय करायचं? न्यायिक राहायचंय. कारण का तर आपल्याला ह्या सगळ्या आतापर्यंत हे 6 श्लोक सुद्धा स्तुतीकडे चाला परत. पण याच्यातनं ह्या सगळ्या प्रत्येक श्लोकातून पाहायचं आहे की न कुठली स्तुती आहे, न कुठला नमस्कार आहे, फक्त एक स्वरूपाचं वेदन दिसताना दिसतंय. मी स्तुती केली, मी वंदन केलं, मग आचार्यांनी किती उत्कृष्ट स्तुती केली म्हणतो. पण कोणती स्तुती केली उत्कृष्ट? तर कधीच माझी वाणी मुखर होऊ नये, मी वचन योगामध्ये प्रवृत्त होणे, हे पुद्गल आहे. हे त्यांनी दाखवून दिलंय. म्हणजे 107 नंबरची गाथा प्रवचन सारची लगेच तिथं लावून टाकायची की मी वचन नाही, मी वाणी नाही, म्हणजे मी देह नाही, मी मन नाही. कारण का तर, आणि मी त्याचं कारण नाही, करता नाही, करविता नाही, अनुमोदक नाही. कारण ते सगळे पुद्गल जड आहे, ते आपल्या स्वरूपाला धारण करतात आणि मी चेतन स्वरूप आहे. मग हे जाणल्यामुळं काय झालं? या ठिकाणी तेच लावायचं आहे की मी सुद्धा कसं आहे? परिपूर्ण ज्ञान स्वरूपी आहे. म्हणजे भगवंताच्या जवळ येऊन विकल्प करत नाही, निर्विकल्प राहील. आपण विकल्प काय करतोय? भगवान महान आहेत म्हटल्यावरच आपल्याला नमस्कार झाला असं वाटतं, स्तुती झाली असं वाटतं. भगवान महान आहेत असं म्हणताना लगेच तो प्रतिध्वनी तुला काय सांगतोय? तू महान आहेस. मग महान आहे म्हणून इथं या ठिकाणी काय केलं की बहुमान आलाय. कशासाठी? आपलं कार्य सिद्ध होणार आहे म्हणून का बहुमान आहे? आपण लौकिकात पाहतो ना, बहुमान कुठे येतो कुणाचाही? आपलं तिथं काहीतरी प्रयोजन असते तेव्हाच. मग हा जो भक्त येते तो कोणतं प्रयोजन घेऊन येतोय? शाश्वत आनंदच. शाश्वत आनंदाला सोडून दुसरं प्रयोजनच नाही. हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर काय म्हणणार की आम्ही गेलो मंदिरात, इतक्या वेळ बसलो, भक्ती केली, खूप चांगलं आम्ही धार्मिक झालो आणि आता लोक आमच्याकडे इतके आकृष्ट झाले. हा, समजलं. लोक आमच्याकडे आकृष्ट झालेत म्हटलं की समजलं. म्हणजे तू कोणासाठी केलं, काय केलं? कारण लोक म्हणतात बघा किती छान आहे ब्रह्मचारी, माहिती ना ते, त्याने ब्रह्मचार्याचा वेश घेतला. मनात काय आहे? त्यांच्या शेठजींच्या मंदिरामध्ये इंद्रनील मण्याची जी मूर्ती आहे ती पळवून आणायची. आणि त्यावेळेस काय केलं मग त्याने? किती नाटक केलं. 6 महिने जैन धर्म शिकून घेतला पहिल्यांदा. तो तर काही सप्तव्यसनी आणि त्या सगळ्या मित्रांच्या अड्ड्यात बसणारा. आणि अशा प्रकारचं तिथं चॅलेंज घेतले की मी आणून दाखवतो ती मूर्ती. तेवढ्यासाठी म्हणून त्याने ब्रह्मचार्याचा वेश घेऊन 6 महिने सगळं जैन धर्मामधली सगळे काही सूक्ष्म स्थूल वगैरे काय असतील ते छटा जाणून घेतल्या. आणि आता आपल्याला फक्त काय करायचं आहे की प्रवचन देत राहायचं गावोगाव. मग लोकांना वाटल की किती छान आहे, खूप चांगलं सांगतायत, प्रभावना करतायत. मग शेठजी आकृष्ट होऊन येणारच. त्यात शेठजीच्या गावाला जायचं नाही डायरेक्ट, सगळीकडे इकडं तिकडं बाहेर प्रचार करत राहायचं. आणि शेठजीने एक दिवस कधी पाहिल्यानंतर ऐकलं पण प्रवचन, आणि एवढे ते ज्ञानी आहे, ब्रह्मचारी आहे, खूप वैरागी आहे असं समजून आपल्या गावी त्याला आमंत्रित केले. तो म्हणतो नाही बाबा, आम्हाला काय ते जमणार नाही आहे ना तुमच्या गावी. म्हणजे मुद्दाम त्यांनी सगळं काय केलं, उलट. ते म्हटले असं नाही, प्रचार करायला पाहिजे, आमच्याकडे खूप लोक आहेत, मंदिर पण खूप चांगलं बांधलंय, तुमची सोय तिथं चांगली होईल. असं करून आडे वेडे घेत शेवटी त्याने कबूल केलं यायचं. मग आल्यानंतर आता खूप लोक आले तिथं, सगळी प्रभावना होऊ लागली आहे, जे जे कर अगदी सगळे करतायत. आणि मग त्यावेळेस शेठजी म्हणतात खूप चांगलं भाग्याने तुम्ही आम्हाला लाभलात.
पण मला आता परदेशात जाण्याचा प्रसंग प्राप्त झालेला आहे, तर असं करतो की मी येईपर्यंत हे तुमच्यावर सगळी जबाबदारी सोडतो. खूप सगळं आम्ही एवढं चांगलं मंदिर बांधलंय, तिथं प्रचार होत राहावा, दर्शन होत राहावं, बंद करण्यापेक्षा आम्ही तुमच्या ह्याच्यावर सोडून जा. तेच पाहिजे होतं त्याला. पण तो काय म्हटला, नाही असं कसं, मी त्याची जबाबदारी घेऊ शकतो. नाही, सगळे आहेत पाहणारे, फक्त तुम्ही एवढं सगळं मंदिरचं हे करायचं, प्रवचन वगैरे हे सगळं चालू ठेवायचं. बरं म्हणून त्याने स्वीकारलं आणि गेले शेठजी परिवारासहित. कुठं सगळे म्हणजे कोणच नाही घरात. आणि त्यावेळेस आता त्याला इतका चान्स, त्याच दिवशी रात्री इतकं त्याला अधीरता आहे की लगेच ते चान्स साधून जायचे पळवून घेऊन आणि परत ते दाखवायचे, बघ मी केलंच की नाही एवढं कठीण काम. मग त्यावेळेस लगेच काय केलं त्याने, त्याच दिवशी रात्री सगळे धाराडूर झोपले तिकडं आणि काही सुद्धा असं प्रकाश सुद्धा ठेवला नाही त्याने. सगळीकडे लाईटी बंद करून काय केलंय, पळून निघून गेला मूर्ती घेऊन. पण आता कोणीतरी त्यात एखादा चतुर असतो किंवा भक्त असतो शेठजींचा, मालकाचा, की आपण जागं राहिलं पाहिजे, हे संरक्षण केलं पाहिजे. मग त्या एकाने कोणीतरी पाहिलं, ते पण त्या मनुष्य म्हणजे तो मनुष्य दिसला नाही, पण त्याने म्हणजे त्या मूर्तीची इतकी कांती असते की ती कांती किती झाकलं तरी लोपत पावत. आणि ती त्याने इतकं वस्त्रात गुंडाळलं तरी सुद्धा त्या कांतीच्या ह्याने काय केलं, त्याने पाठलाग केला. म्हणजे तेवढ्या तेजाच्या ह्याने पाठलाग करून शेवटी त्याला गाठलंच. आणि गाठल्यानंतर म्हटलं, असं कसं काय तुम्ही आला हे. मग आता ती मूर्ती, तर मूर्तीचं तेज लोक पावतच नाही. म्हटलं ती पकडली त्याने, आणि ही मूर्ती का तुम्ही घेऊन आला, त्याला काहीच बोलताय ना. तोपर्यंत शेठजीचा तो पहिला पंडाल कुठं असतं तिथं आलेलंच असतं ते. आणि त्या शेठजीना डायरेक्ट नावं ठेवू लागले ते सगळे नोकर वगैरे येऊन, की काय तुमचा धर्म, काय तुम्ही कसले ब्रह्मचारी ठेवलेत, आणि बघा चोरी केली, मीच पाठलाग करत आलोय ह्याचा म्हणून सापडला वगैरे, असं खूप बोलू लागले. मग त्यावेळेस शेठजींचं सगळं लक्षात आले. शेठजी म्हणतात, असं काही बोलू नका, धर्माची निंदा करू नका, मीच ती मूर्ती आणायला सांगितली. म्हटले आता रात्री कशाला, मग सकाळी आणायची होती. नाही, आत्ताच आणायला सांगितली, परत रात्री चोरी होईल असं माझ्या मनात आलं म्हणून आत्ताच घेऊन ये म्हणून ताबडतोब निरोप दिला होता. मग ते सगळं आता त्याला कळते की शेठजीने आपलं झाकलंय हे सगळं दोष वगैरे. मग त्यांना म्हटले की घाला पाठ, त्याला बसायला आदर द्या, उगाच असलं काही बोलू नका, जावा म्हटले इथनं आत्ताच्या आता निघून. सगळे निघून गेले. शेठजीने हे केलं धिकारल्यावर, आणि त्याला तर इतकं आतून एवढं लज्जित झालंय की एवढा दोष केला तरी शेठजी म्हणतात की म्हणजे तो काही चोर नाही, तो चांगला आहे आणि मीच सांगितलंय वगैरे म्हटल्यावर इतका बदल झालाय त्याच्या परिणामात. शेठजींना अगदी साष्टांग नमस्कार करून म्हणतो, आता मला तुम्ही सगळं काही जे तुमच्या धर्मातले ते सम्यक दर्शन होईल असं मला संबोधन करा. मी आता खरोखरचा ब्रह्मचारी आजपासून. म्हणजे मी आतापर्यंत खोटं त्यांनी सगळं सांगितलं, फक्त ह्या मूर्तीला घेऊन जाण्यासाठी खोटा वेश घेतला होता, पण आता मी इथून पुढं खूप प्रामाणिक राहणार, माझ्या जीवनात मी मुनी होणार, एवढी त्यांनी प्रतिज्ञा केली. शेठजीने पण खूप म्हणजे सगळं जे काही बेसिक आहे ते सगळं समजावलंय, आणि ते पाहून मग खूप त्याला आनंद झालाय, सम्यदर्शन प्राप्त झालंय, खरा ब्रह्मचारी झालाय. कशासाठी सांगितलं, मुकरी कुरुते त्वद्भक्ती रे. ते मग कोण भगवान वितराग, कोण जिथं जिथं वितरागतात ती सगळी आपल्याला बलान्माम म्हणजे जबरदस्तीने मला ती खेचते, ती वितरागताच मला खेचते, मला बोलायला प्रवृत्त करते. म्हणजे मी काय करतोय की बोलत नसून कसं फक्त स्वभावाचं वेदन करायचं एवढं फक्त भरून घेते माझ्या अंतःकरणात, आणि तेवढंच मी आता कार्य करणार, दुसरं काही सुद्धा नाही. म्हणून सदैव काय भगवंतांचं दर्शन करताना निज दर्शन झालं पाहिजे. म्हणजे सगळं आपल्या अंतरंगात काय भरलं गेलं, हे अनंत गुण कसे विकसित झालेत भगवंतांचे, तसाच माझा आत्मा आहे हे समजलं. जसं त्या जिनदत्त शेठजीचे फक्त ते परिणाम पाहिले, आणि त्या परिणामाला तो इतका आकृष्ट झालाय की खरोखरचा ब्रह्मचारी. सगळ्या संसाराच्या बेड्या तुटायला किती वेळ लागला,
एका क्षणात बेड्यात उठलं सगळं. मग तसं या ठिकाणी सुद्धा आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये प्रवृत्त होत नाही तोपर्यंत बेड आहे. आणि आपल्यामध्ये परिवर्तित झाला की किती जाडजूड असू देत, बेड्या तुटायला वेळ लागत. फक्त आपण म्हणतो एवढा जाड, आणि त्याला कशाने कापायच्या, आणि कसं काय तोडायच्या, आणि कसं काय, त्याची चिंता करण्याची काय तुला गरज आहे. कर्मभूभृताम, केवढे कर्मरूपी पर्वताला जे काय आहेत भेदतारम सांगितले, भेदन करणारे भगवान. कर्मरूपी एवढे मोठे मोठे पर्वत ज्यांनी क्षणात भेदन केले, मग त्यांनी काय त्या कर्म पर्वताला बघून चिंता केली काय? मग तुला काय चिंता होते? तू कसली चिंता करतोय, माझं कसं होईल, मला जमेल की नाही, मला तुमच्यासारखं होईल की नाही. अरे तू अर्ह आहेस, म्हणजे योग्य आहे, पात्र आहे. तू संसाराच्या पात्र नाही, स्वभावाच्या पात्र आहेस. प्रत्येक जीव काय म्हटलं, भगवान कही न बुलाय रे हो रे. कुंद आचार्य काय करतात, भगवान म्हणून त्याला बोलवतात, म्हणजे भगवान म्हणून त्याला संबोधन करतात. मग कुठला निगोदातला जीव सुद्धा भगवान, जीव मंगलम, लवलाचं मंगलाचरणच. मग त्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रत्येक जीवाला मंगल म्हटलंय, म्हणजे तो जीव काही असा तसा नाही, तो माझ्या लेवलचा. मग मी त्याला कशाला तुच्छ समजू. पहा की एखाद्या जीवाला बळी देणारा तो मनुष्य, त्याचे परिणाम बघायचे. बळी दिला, त्या बकरीला बळी द्यायचं ठरवलंय त्याने, मग त्याचे परिणाम कसे, त्याला फक्त संबोधनाची आवश्यकता. तो बळी देणार नाही त्याला, कारण त्याचे परिणाम कोमल झालेले असतात. त्याने त्याला इतकं खाऊपिऊ घातलेलं असतं त्या बकरीला, आणि एवढं खाऊपिऊ घालून लाड केलेले असतात तिच्या अंगावरनं सारखं हात फिरवत असतो की आता माझ्याकडनं हिच्यावर सुरी चालणार. म्हणजे त्याला ते आतून नको असते, माझ्याकडून हिला बळी द्यायला नको आहे, किंवा मी हिला मारायला नको आहे. म्हणजे आतले भाव कसे आहेत की नको आहे करायला, पण ते बाहेरून काय त्याला असं होते विचार, आणि रूढी धर्म काय सगळे मिथ्या कल्पना, आणि त्याच्यातनं तिच्यावर सुरी चालते. आणि तो तर इतकं तिच्यावर खूप प्रेम केलेला असतो, अगदी आपल्या मुलासारखं सांभाळलेलं असतं. आणि ती सुद्धा बकरी त्याच्या मागं मागं धावत असते. पण जेव्हा तर ही मारणार आहे म्हटल्यावर ती दूर दूर जाते, ती पण त्याच्याकडे येऊ इच्छित नाही. मग हे सगळे दोघांचे परिणाम पाहिल्यानंतर कसं लक्षात घ्यायचंय की जर त्या जीवाला संबोधन मिळालं त्यावेळेस गृहीत मिथ्यात्व सगळं सुटून जातं. म्हणजे आपोआपच सम्यदर्शनाला तो प्राप्त होतोय जीव. पण अजून त्याला हे आचार्य म्हणतात, भक्ती रे, तुझी भक्तीच मला आवडते, तशी भगवान भेटले नाही. वित्राग म्हटलं की नाही, ते आपण दर्शन करताना स्तुती करतो, प्रभुपती पावन, त्याच्यात काय सांगितलं, वितराग भेट्यो मेट्यो राग कुठे. त्याला इतका बहुमान आलाय, मला आता वितराग भगवान भेटलेत, आणि हे सगळे कुठे, म्हणजे अतिशय कुचाल करणारे राग भाव ते सगळे मिटून गेले. कुचाल कोणती, हे राग द्वेष विकारी भाव सगळे जन्म मरणाच्या चक्रात आपल्याला टाकणार आहेत. मग त्याच्यातनं सुटला हा, म्हणजे कशा झाला तो, आता फक्त आपल्या स्वरूपातच आलेला आहे. म्हणून वितराग भगवंतांचा त्याला इतका बहुमान आला. आणि त्या बहुमानाच्या पोटी काय बोलतो, मुझ कारज के कारण स्वा, माझ्या कार्याचे आपण काय आहात, सुंदर कारण आहात. त्याला कळत नाही का आता दोन द्रव्यात कार्य कारण भाव नाही, तर इतकं तो भक्तीने काय बोलेल करणार, जसं क्रोधाने काय काम करेल हे कळत नाही, तसं भक्तीने सुद्धा दोन द्रव्यात संबंध लावून टाकला त्याने. कहो पर मानोवर, त्याची श्रद्धा बरोबर आहे, चुकीची नाहीये. पण जो चुकीने असं ग्रहण करेल तो मात्र पुढे. वितराग भगवंताजवळ येऊन सुद्धा त्याला तो आंधळासारखाच वागला, कारण त्याला खरे नेत्र, ज्ञान नेत्र खुलले नाहीत त्याचे. जातो ना डॉक्टरांच्याकडे, आणि डॉक्टरांच्याकडे जाऊन सांगतात, डॉक्टर माझ्या डोळ्याला दिसत नाही, मग औषध द्या म्हणतं. मग औषध दिल्यावर त्यांनी काय दिलेलं असतं औषध, तर घेताना म्हणतो त्याची श्रद्धा नाही, त्याचं ज्ञान नाही, त्याचं चारित्र्य पण.
औषध घ्यायला पण काय लागतं? श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य लागतंय. मग तो काय म्हणतो, त्याच्या डोळ्याला आधीच अंधुक दिसत असतं आणि विपरीत दिसत असतं, पिवळं पिवळं, सगळं पिवळंच दिसत असतं. मग त्या गाईच्या दुधामध्ये, चांदीच्या ग्लासमध्ये गाईचं दूध घालून त्यात एक पूड टाकून द्यायची असते. मग तो काय म्हणतो, त्याच्या समोर आईने ते चांदीच्या ग्लासमध्ये गाईचं दूध आणलं की म्हणतो, हे कसला पिवळा ग्लास, कसलं पिवळं पिवळं मूत आणलंय आणि काय त्यात पिवळी पिवळी पूड टाकली आहे, मी नाही असलं घेणार. म्हणजे श्रद्धा चुकली, ज्ञान चुकलं आणि चारित्र्य पण नाही, सेवन झालंच नाही. मग कशी त्याचे डोळे बरे होते? म्हणजे काय झालं की तो तसाच अंध राहिला, चाच पडत राहिला. मग तसं आम्ही ज्ञान नेत्र, वेद ज्ञानाचे नेत्र उघडले नाही तर असंच चाच पडत फिरत राहतो संसारामध्ये, चार गतीमध्ये भ्रमण करत राहतो. तर अशी भ्रमंती होऊ नये वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येक समयामध्ये आपण हे ज्ञान नेत्राने व्यवस्थित जाणणं अत्यंत आवश्यक आहे. बाहेरचे नेत्र आपल्याला काहीच उपयोगी नाही, कारण आपल्याला फक्त सांभाळ कुठे चाललाय? चर्मचक्षुला सांभाळायचं. आणि काय करतो चर्मचक्षुने काम? चर्मचक्षुने काम काय करतो? खूप मोठं करतो, अगदी महत्वाचं करतो. कुठलं करतो? मूर्तिक दृश्य पाहतो. महत्वाचं सांगा की टीव्ही पाहतो? नुसतं मूर्तिक पारिभाषिक शब्द वापरला. टीव्ही पाहण्याचं काम करताना म्हणतो नेत्रदान. म्हणजे काय काम केलं? विषय, आशा, भोग ह्याचीच आकांक्षा केली आणि तेच भोगण्यासाठी त्या डोळ्याचा उपयोग केला. म्हणजे आहार, भय, मैथून, परिग्रह ह्या संज्ञेचं पोषण केलं. काय केलं? भगवंतांना पाहण्यासाठी वापर केला का? शास्त्र वाचण्यासाठी केला का? जीवजंतू पाहण्यासाठी केला का? नाही. म्हणजे आपण सगळा उपयोग कशासाठी करतोय? आता पाहायला जायचंय काश्मीरला म्हणतो, अमेरिकेला, कसं काय झाले आता तिथं समुद्राखाली आग लागली म्हणून. मग ते बघायला जायचंय ना, का मरायला जायचंय? म्हणजे तिथे गेलं मरणारच की. तिथले लोक पळायला लागले तर आपल्याला जाण्याची इच्छा आहे. म्हणजे आपण गेलो नाही तरी तिथे जन्म घेणार. अशा देशात की जिथं आपला जन्म झाला नाही आणि त्या देशात जन्म न होता उलट चांगलं कार्य करतो ह्या देशामध्ये, की आपल्याला इथं देवशास्त्र गुरुचं ऐकतं नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, इथं व्यवस्थित असं जगता येते की उत्पात नाही कसलं. म्हणजे सगळ्याची अनुकूलता आहे. शरीराची अनुकूलता आहे, देशाची अनुकूलता आहे, किंवा अजून काय देवशास्त्र गुरु यांचं संबोधन आहे. आणि एवढं सगळं सोडून परत विचार कुठे धावतोय? परदेशात मला बघायचंय, 4 दिवस तरी बघून येतोच म्हणून. मग तसे विचार केले तर सांगितलं काय, की तुला जबरदस्ती ते सुद्धा ओढून नेते. काय ओढून नेतंय? बघ बघ म्हणून. ते डोळे म्हणत नाहीत की बघ म्हणून, आणि डोळे पण तिकडे जात नाहीत, पण तरी या जीवाची मधल्यामध्येच असे अशुद्ध भाव होतात. मग सगळीकडे लावायचं बलात् माम. मला जबरदस्तीने कोण नेतंय? कुठली भक्ती नेती? जिकडची भक्ती असेल तिकडची नेते. बळच मला आता घरी नेलं. कुणी नेलं? ते आलेच बघा, फोन आलाय, चावी आली आहे, का कोण मुलं आलेत, काय तर आलंच. म्हणजे आपल्याला ते बळच न्यायला लागले. पण तुम्हाला इथंच बसायचं होतं, पण काय करायचं? मग भक्ती तुझी तिकडची आहे ना. मुलाची भक्ती आहे, मुलगा येणार बोलवायला. पतीची भक्ती आहे, पती येणार न्यायला. घराची भक्ती आहे, तू घरातच जाणार, मंदिरात कुठं बसणार? जिकडची भक्ती तिकडं जबरदस्ती आपल्याला नको असलं तरी मग असं त्याला म्हणायचं बलात्. पण इथं बलाचा अर्थ काय लावायचा? इकडच्या ठिकाणी भेद विज्ञान. भेद विज्ञानाने काय झालंय? मी एवढा पुलकित झालोय की आता मी तुम्हाला सोडू शकत नाही. भगवान म्हणत नाही बघा, बाकी सगळे म्हणतील आपल्याला, घरातले सगळे म्हणतील चला लवकर, अजून किती वेळ बसायचं इथं. पण भगवान म्हणणार नाहीत की तू आता माझ्या चरणाला सोडून जाऊ नको म्हणून, इथंच बस असं म्हणणार नाही. तरी सुद्धा बसणारच तो तिथं. म्हणत नाही तरी सुद्धा. कशाने? भेद विज्ञान, बलात्.
म्हणजे मला भेद विज्ञानाने अशी शक्ती प्राप्त झालेली आहे की आता वित्रागतेला सोडून कुठलाही मार्ग बिलकुल स्वीकारणार नाही. म्हणून जिन धर्म निवासित, तिथं घेतलं की नाही दर्शन पाठ मध्ये, की मी कुठेही जाऊ देत पण जिन धर्माला सोडून राहणार नाही. मग जिन धर्म व्यवहाराने म्हटलं आणि निश्चयाने निज धर्म सोडून राहणार नाही म्हणजे आत्मानुभूतीच घेत राहणार. सदैव माझं एवढंच काम, न्यायिक राहणं एवढंच काम आहे. मी कशातच ह्या शरीरात माझं लक्ष नाही तर दुसऱ्या शरीरात कसं लक्ष असेल, एवढं लक्षात घेण्यासारखं. ह्या शरीराची जो दखल घेत नाही तो दुसऱ्या शरीराचा मोह करेल का, दुसऱ्या शरीरावर प्रेम करेल का. मग दुसरं शरीर आपल्याला का म्हणायला येतंय, तू माझा हो. कोण म्हणतंय, म्हणजे सगळं तेच झालंय की आतापर्यंत रामायण तेच झालंय. मुलगा का झाला हा तुमचा, तर आई म्हणते की तू माझा हो आणि मुलगा काय म्हणतो, तू माझीच आई हो. मग ह्या विचाराने आता तिथं संयोग आई मुलगा झालेला आहे. म्हणजे पूर्वभावात तसेच भाव केले. उदाहरण लगेच कोणाचं घ्यायचं, देवकीचं. देवकीने काय केलं होतं, आरिका होऊन सुद्धा पूर्वभावामध्ये आरिका झालेली आणि तिने किती मुनींना पाहिलेलं होतं, 6 मुनींना पाहिलेलं होतं. 6 मुनींना पाहून काय विचार केला होता, चारण मुनी किती चारण मुनी का काय साधना करणारे मुनी पाहिले होते. हे किती चांगली साधना करतात, माझी मुलं असती तर, कुणाची पण असू देत ना, साधना ती साधनाच आहे. तिथं कशाला माझं तुझं परिग्रह जोडायला जायचंय, म्हणजे मन कशाय परत झाला. माझी मुलं आणि माझी मुलं इतकी चांगली साधना करतात, मुनी झाले हे दाखवायचं. परत धर्मात सुद्धा माझी मुलं लावली, मग त्याच फळ परत तिलाच बिघडलं ना, तिचीच पर्याय बिघडली. तिला पुन्हा स्त्री पर्याय आणि परत ती मुलं झाली पण मुलं सांभाळायला मिळाली नाही. का, जेवढा उद्योग भाव केला तेवढंच मिळालं. केवढा केला होता, धर्मात तिने भाव केले ना. हे मुनी अवस्थेतली माझी मुलं असती तर, मुनी अवस्थेत पाहून तसे विचार केले. म्हणून काय झालं, जुळे जुळे झालेले सगळ्या कृष्णाच्या निमित्तात ते 6 म्हणजे 3 वेळेला 6 मुलं दुसरीकडे ठेवली गेली. कारण का तर त्याला कोण मारतोय, कंस. कृष्णाला मारणार म्हणजे कंसाला मारणारा कृष्ण होणार आहे हे कळलं की कंसाने तेव्हापासून देवकीला आपल्या म्हणजे आपल्या इथंच ठेवलेलं असते की जेणेकरून तिला जी मुलं होतील ते आपण मारून टाकायचे. पण ही काही सापडली नाही त्याच्या हाती. 6 मुलं बाहेरच वाढली आणि ती बाहेर वाढली तिकडेच मुनी झाले आणि ते चारण मुनी झाले. हे दोघं जेव्हा कुठे गेले, देवकी आणि वासुदेव, हे दोघे कुठेतरी चाललेले असताना आपलं मुनींना पडघाण विधी करायची म्हणून त्यांनी केली. तर चारण 2 मुनी आले, आहार दिला तिने विधीपूर्वक. परत थोड्या वेळाने 2 चारण मुनी आले आणि परत अजून थोड्या वेळाने 2 चारण आले, अशी 6 आले. पण तिला मात्र काही कळेना. तिच्या मनात सारखी शंकाच राहिली की हे मुनी 3 वेळा कसे आहार घेतले दिवसात. काय शंका विचारते की हेच 2 मुनी थोड्या वेळाने 3 वेळा कसे आले. मग त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की ते 6 मुनी होते आणि ती तुझी मुलं होती आणि एकसारखे दिसणार. त्यामुळे तुला ती शंका आली की ती मुलं ते मुनी 3 वेळा कशा आले. तर ते 6 मुनी होते हे सांगितल्यावर मग तिला लक्षात आलं. मग कुठल्या अवस्थेत तिला ती 6 मुलं दिसली, तसे अवदैक भाव केले, मुनी अवस्थेत. म्हणून कुठलाही नाही, धर्मातलं नाही, कुठलं नाही, निदान नाही, कुठले अवदैक भाव नाही. प्रत्येक समय कुठं भक्ती लागेल माझी, तर स्वभावाकडेच लागेल. हे असं असावं असं असू नये, मी असं करेल मी असं करणार नाही, हा विचारच आजपर्यंत केलाय तो सगळा दूर झाला. कशाने, बलात, तुझ्या भक्तीने. म्हणजे भेद विज्ञानाने हे सहज काय झालं, आपोआपच ह्याच्यातलं सगळी दृष्टी अशी खुललेली आहे की आता कशाविषयी रस राहिला नाही. फक्त चेतना, आपली चेतना
आणि तोच एक रसायन स्वरूप आत्मा हा जाणीवेत आला तर प्रत्येक समय स्वतःला जाणूनच फक्त आनंदाला प्राप्त होतो. बाहेर कुठेही कोणाचा विषय केला तर तिथं अतिंद्रिय आनंद नाही. अतिंद्रिय आनंद कुठून मिळणार आहे? निज ध्रुवाच्या विषयातूनच. कारण का तर पराचा विषय केला तर तिथं काय म्हणेल की खूप क्रोध झालेला होता आणि काय काय असं घरामध्ये सगळं वातावरण असं कलुषित झालेलं आणि तिथनं तो बाहेर पडलेला मंदिरात गेला. मंदिरात गेल्यावर शास्त्र चाललं होतं. ते ऐकल्यावर नेमकं कोणाचं चाललं होतं? तुकारीचं चाललं होतं. मग तिने क्रोध केल्यावर कसं तिला फळ मिळालं ते ऐकायला मिळालं. मग ह्याचे परिणाम शांती झाली आणि तो विचार करतो आता परत कधी मी सुद्धा क्रोध करणार नाही. इथे तुकारीची गोष्ट माहिती ना की ती तर फक्त तेवढं म्हणजे ती सगळ्यामध्ये सत्शील आहे. फक्त तू म्हटल्यावरच रागायचा तर ते सुद्धा तिचं सुटलं. मग तसाच मी सुद्धा आता राहील असा विचार करून त्याने तिथं शास्त्रामध्ये काय केलं खूप म्हणजे आपले परिणाम निर्मळ केले. पण अजून आत्मानुभूती घेतली नाही तरी काय म्हणतो मला शांत वाटलं. कुठल्या तुलनेत शांत वाटलं? घरातल्या तुलनेत शांत वाटलं. पण आत्मानुभूती घेतल्यावर केवढं बल प्राप्त होईल ह्याचा विचार केला का? म्हणून तू सदैव अभ्यासी हो. कशाचा अभ्यासी हो? आत्मानुभूतीचाच अभ्यासी हो. हे झालं तर तुझी खरी भक्ती, तर ही खरी स्तुती आणि आपोआपच काय होणार आहे? मुक्ती होणार आहे ह्या सर्व दुःखातून. म्हणून मी प्रत्येक समय दुसऱ्याला कोणालाही शरण जाणार नाही. मला काही दुःख झालं तर लगेच आपण काय करतो? कोणाला तरी पहिल्यांदा मोकळं करायला. काय फायदा काय? त्याला सांगून फायदा काय? त्याचे परिणाम मलिन केले. त्यापेक्षा तू आता काय कर, स्वतःमध्ये विचार कर की जो विचार जे तुला परिणाम बिघडलेत किंवा जे तुला वाटते वाईट तर ते सगळं घाती कर्माचं आहे तर नाही. त्यापेक्षा तू स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त हो. खेद करू नकोस कारण खेद केल्याने पुन्हा पुन्हा दुःख होणार आहे. पण शरण तुला दुसरं तिसरं कोणी सुद्धा नाही. भगवान सुद्धा फक्त मार्गदर्शक आहे. पण या व्यतिरिक्त तुझी आत्मानुभूती तुलाच घ्यावी लागेल. म्हणून प्रत्येक समय मी स्वतःला शरण जाऊन आत्मानुभूती घेऊन आनंदाला प्राप्त